काय सांगाल, या प्रभागातनं तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. कसं वाटतं एकंदर आणि काय विकासाचा अजेंडा असणार आहे तुमचा? मला तर खूप छान वाटते की जी पक्षाने मला संधी दिलेली आहे त्याचं सोनं करण्याची आता माझी वेळ आलेली आहे आणि ते मी अगदी 100% प्रामाणिकपणे करणारच आहे. मला सगळ्यात पहिले महिलांसाठी मी खूप काम करते आहे या प्रभागामध्ये आणि महिलांचा आवाज मला म्हणजे महिलांचा आवाज म्हणून जर मला निवडलेला आहे तर त्यांच्या समस्या मला महानगरपालिकेपर्यंत पोहोचवायचे आहे. परत आमच्या इथे जी काही मैदानं आहे त्यांना मला पुनर्जीवित करायचं आहे, म्हणजे युवांसाठी खेळासाठी सुद्धा होईल. शिक्षणामध्ये आपल्याला मूल्य शिक्षण आणि याच्यावर भर देऊन संस्कार शिबिरं वगैरे माझ्या इथे चालूच असतात. आजपर्यंत मी ते करत आली, पण जर मला बळ मिळालं तर मी अजून करेल. त्यासाठी मला महानगरपालिकेमध्ये आपण काही योजना आहेत त्या आणून परत 21,000 म्हणजे मी मागच्या वेळेला हे निवेदनंसुद्धा दिलेली आहेत की काही योजना आहेत ज्याच्यामध्ये आपल्या महिलांना फार अडचणी येतात. विधवा पेन्शन योजना जशी आहे आणि त्याला 21,000चं उत्पन्नाचा अट आहे आणि ती अट शिथिल व्हावी आणि ती रेशन कार्डवर जोडण्यात यावी, अशा अनेक समस्या आहे महिलांच्या की ज्या खूप भयानक समस्या छोट्या छोट्या आहेत. त्या समस्या कमी करण्यासाठी जर मला बळ मिळालं आहे तर मी नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. महिला सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षेसाठी नेमकं काय करणार आहात? महिलांच्या सुरक्षितेसाठी म्हणजे जर मी आता जेव्हा निवडून येईल तेव्हा मी पहिला प्रस्ताव हाच टाकणार आहे की प्रत्येक महिला ही अगदी सहजपणे ती पोलीस स्टेशनला जाऊ शकली पाहिजे, तिचं निवारण झालं पाहिजे. मग निवारण केंद्र कसं होईल तर त्या निवारण केंद्रामध्ये एक असा संयोजक नेमायला पाहिजे की जो आता ब कडं आमचे प्रभाग आहेत, प्रत्येक ठिकाणी जर त्यांनी 1-2 दिवस जरी एक ऑफिसला किंवा महानगरपालिका किंवा असं काही असेल अशा ठिकाणी एक संयोजक बसवला तर ती डायरेक्ट ती महिला त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. महिलाला पहिले तर पोलीस स्टेशनला जाणं आणि या गोष्टी करणं या खूप प्रॉब्लेमॅटिक होतात, कारण कोणतीही महिला पोलीस स्टेशनला जायला पहिले घाबरते, कारण आपल्या घरच्यांना काय वाटेल आणि आपल्या घरचे त्याच्यावर काय रिॲक्शन देईल ही तिची पहिली रिॲक्शन असते. म्हणून ती आमच्याकडे येते आणि मग आम्ही तिला सजेस्ट करतो आणि आम्ही तिचं नाव वगैरे न घेता किंवा काही होणार नाही असं समजावून तिला घेऊन जातो. त्यासाठी समुपदेशन केंद्र किंवा संयोजक नेमणं फार गरजेचं आहे. भाजपाने त्याचबरोबर आपल्या देवाभाऊंनी अत्यंत विश्वास ठेवून त्याचबरोबर लाडक्या बहिणीला उमेदवारी दिलेली आहे, त्यांच्याविषयी काय सांगाल? नक्कीच. ज्या महिला स्वतः काम करतात अशा महिलांना भाजपमधून जर उमेदवारी दिलेली आहे आणि कारण मी माझ्यावरूनच सांगते आहे की सयाजीराव म्हणजे नवऱ्याची बायको सयाजीराव असण्यापेक्षा जी महिला काम करते जर तिला दिलं तर तिचा आवाज आणि ते महिलांच्या समस्या महिलांचा आवाज ती महानगरपालिकेपर्यंत नक्कीच पोहोचवून त्याच्यासाठी भांडू शकेल आणि सोडवू शकेल. मतदार राजाला काय आवाहन कराल? मतदार राजाला एवढंच आवाहन करेल की तुमची ही जी बहीण आहे, लाडकी बहीण आहे आणि ती महिलांसाठी खूप काम करते. किती 8-10 वर्ष झाले ती फक्त महिलांसाठी, म्हणजे मी युवांसाठी काम करते, ज्येष्ठ श्रेष्ठ. कोविड काळामध्ये सुद्धा मी बरंच काम केलेलं आहे वॅक्सिनेशन वगैरेसाठी, पण विशेषतः आपण महिला सक्षमीकरण आणि महिलांचं मनोबल वाढवण्याचं काम करते. तर सगळ्यांना मी ही कळकळीची विनंती करेल की मला मत द्या आणि आमच्या भाजपा महायुतीला निवडून द्या.